वाटलं पण नव्हतं आज डॉन्या कबुतराची पिल्ली पकडील. रामकृष्णारी मंडळी, सकाळी तर नवीन कपडे घालून निघालो पारावर, कारण आपल्याला जायचं होतं लग्नाला. लग्न होतं आपल्या गल्लीतल्या मित्राचंच. पहिल्या तर आलो पारावर असा आयशर लावला होता, पण आयशर मध्ये तर आणि कोणच आलं नव्हतं. आणि आपल्याला तर लग्नाला जायचं होतं लांबोटीला. लग्न तर काय जवळच होतं, म्हणून सगळे पोरं आम्ही निघालो डायरेक्ट गाड्यावरच. पहिल्या तर आलो पंपावर, पद्धतशीर गाडीत पेट्रोल टाकलाव आणि आपल्याला तर लग्नाला जायला लेज उशीर झालता, त्यामुळे निघालो सगळे पोरं सनकतच. हो मग काय आलाव मंगल कार्यालयामध्ये. ही आहे नवरदेवाचा भाऊ, म्हणजेच आपला इशाल अण्णा. अण्णा तर म्हणाला एवढा उशीर असते काय यायचं, कारण आम्ही सगळे पोरं गेलो अक्षता पडल्यावर. हो ही आहे आपली समर्था. अण्णा म्हणला चला आता स्टेजवर जाऊन आपल्या सगळ्या पोरांचा ग्रुप फोटो काढू. स्टेजवर तर लयच गर्दी होती, तरी पण आम्ही सगळे पोरं असं उभार लावून नवरदेव संघ फोटो काढला. ही आहे आपला नवरदेव चेतन भाऊ. चेतन भाऊला असं लग्नाच्या शुभेच्छा दिला. आम्ही सगळे पोरं निघाला डायरेक्ट जेवणाच्या हॉलकडे. इथं आल्यावर तर जेवणाच्या पंक्ती चालूच होत्या. मग काय हो, इथे सगळेजण बसलो पद्धतशीर लाईनीत. जेवणाचा बेत तर एकच नंबर केले होते. पद्धतशीर पोट भरून जेवलो, असं पत्रवळ टाकलो, निघालो पाणी प्यायला. पाणी पिऊन आम्ही सर्वजण निघालो आपल्या आपल्या गाड्याकडे. बाहेर येऊन जरा टाइमपास करत बसलाव. आता म्हणलं लय झालं टाइमपास, आता करू आपला सोलापूरचा रस्ता पास. मग काय सगळे पोरं निघालो संकत. आल्याला तर पहिला घरी कोणच जात नाव, पहिला पार मग घर. पारावर येऊन असं बसला, आपल्या केसाची तर हालत लय बेकार झालती. पहिला तर आपल्या घरी गेलो कपडे बदलून येतोच म्हणलं. पारावर आल्या तर पहिल्या तालमीत गेलो, कारण तालमीत होता डॉन्या आणि तालमीत होते कबुतरची पिल्ले. डॉन्या असं पकडालता कबूतर. पकडला की अजून काय बे टाकू इकडं. पहिल्या तर त्या कबुतराच्या पिल्ल्याला व्यवस्थित घेऊन खाली आलाव. त्या कबुतराच्या पिल्ल्याला ताण लागल्या का बघू आणि पाणी पाजू म्हणलं त्याला. पाणी तर पिल्लू पद्धतशीर पिल्लं होतं. डॉन्या कबूतर पकडला म्हणल्यावर गर्दी तर होणारच. हो आता डॉन्या काय म्हणते बघा कबुतराच्या पिल्ल्याला. कबूतरा जाऊन सांग तिला दुसरी मिळाली आहे मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.